उन्नती लाईव्ह अपडेट्स, जनतेचा आवाज, सत्याचा प्रकाश. नमस्कार. आपण आलेलो आहोत परळी तालुक्यातील पौळ पिंपरी गावात. इथं उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी आपल्या उन्नती चॅनलला त्यांची मुलाखत घेण्याकरिता आपण इथं आलो आहोत. आपण या शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी इथं आता त्यांच्याकडे जात आहोत. नमस्कार काका. नमस्कार. उपोषणाला किती दिवसापासून बसलेत आपण? आज आमचा उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. काल आम्ही 15 तारखेपासून या ठिकाणी रीतसर असं उपोषणाला बसलो आहोत. आजचा आमचा दुसरा दिवस आहे. काका, उपोषण कशा संदर्भात चालू आहे? मागील 40 वर्षापासूनचा जो रखडलेला प्रश्न आहे, सतत आणि नेहमी सातत्यानं शेतकरी वर्ग ज्या रस्त्याची प्रामुख्याने मागणी या ठिकाणी करतात, तहसीलदार साहेब, मंडळाधिकारी, महसूल मंडळ, ज्यांना आम्ही निवेदन दिले त्यांनी आतापर्यंत या गोष्टीची प्रामुख्यानं अशी कुठलीही दखल न घेता बेदखल ठेवलं. आणि जो 40 वर्षापासूनचा रखडलेला प्रश्न आहे आमच्या शेतीचा, म्हणजे पिंपरी गावातून पवनी रस्त्याला जो जाणारा रस्ता आहे, या रस्त्यावरती संबंधित गावातील 35 ते 40% शेतकरी या ठिकाणी शेती करतात. अशा शेतकऱ्यांना जाण्यासाठीचा जो रस्ता आहे तो शासनानं खुला करून द्यावा, या मागणीसाठी आम्ही सातत्यानं नेहमी हा लढा आमचा चालू ठेवलेला आहे. काका, आतापर्यंत जे उपोषणाला आपण बसलेले आहोत त्या संदर्भात आतापर्यंत आपण काही शासनाला काही लेखी वगैरे काही कळविलेलं आहे? मागील 40 वर्षाच्या लढ्यामध्ये, मागच्या पिढीमध्ये आमचे रमेशराव पाटील यांचे वडील श्री अर्जुनराव पौळ यांनी मागच्या काही 30 वर्षापूर्वीच्या इतिहासामध्ये त्यांनी तहसीलदार साहेबांना या ठिकाणी आणून रस्त्याची पाहणी केली. त्यांना घेऊन बैलगाडीमध्ये घेऊन स्वतः त्या चिखल असणाऱ्या रस्त्यामध्ये घेऊन गेले व घेऊन गेल्यानंतर तिथूनही कुठं मार्ग निघाला नाही. आणि त्याच अनुषंगाने अजून जो रस्ता आहे तो त्या काळापासूनही रखडलेला राहिला. त्यांची पिढी गेली, त्यांच्या कार्यकाळाला आज जवळपास 35 वर्ष झाले. त्या कार्यकाळातही तो मार्ग निघाला नाही. आज त्याच पोझिशनला तोच रस्ता असताना आज लईला तो रस्ता होता त्यापेक्षाही निमुळता झाला. म्हणजे आज तिथून पायी सुद्धा जायला येत नाही. आणि पायी जायला यावं किंवा आम्हाला आमच्या शेतातील मशागत करण्यासाठी जो औद्योगिकरण न्यायला लागतं, ट्रॅक्टर असेल, कुठं काय असतील असे अवजार नेण्यासाठी जो रस्ता लागतो तो रस्ता मिळावा व्हावा. आणि शेतात जो धान्य पिकतं ते धान्य शेतकऱ्यांना घरी आणता यावं म्हणून त्यांची बैलगाडी चालावी किंवा एखादा ट्रॅक्टर तिथून त्यांचं माल घेऊन घरी यावं म्हणून आम्हाला या रस्त्याची प्रामुख्याने मागणी आहे. आणि असं आहे की आम्हाला दुसरा रस्ताच नाही. दुसऱ्या रस्त्यानं जायचं म्हणलं तर आम्हाला गावातून कमीत कमी 8.5 ते 9 किलोमीटर या ठिकाणून जावं लागतं आणि यावं तेवढंच लागतं. त्यामुळे आमची अशी मागणी की आम्हाला जो इथून गावातून 1 किलोमीटरचा रस्ता आहे, 1 किलोमीटर आमचे शेत आहे, तिकडं 1 किलोमीटर जो रस्ता आहे तो त्यांनी शासनाने आम्हाला या ठिकाणी अतिक्रमण ज्यांनी केला आहे त्यांच्या तावडीतून आम्हाला काढून देऊन शेतकऱ्यांसाठी खुला करून द्यावा म्हणून आम्ही या ठिकाणी आमची अशी प्रामुख्याने एकमेवच मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो आहोत. अच्छा, अजून एक मला प्रश्न विचारायचा आहे काका आपणास. जर प्रशासनाने आपल्या उपोषणाची जर दखल नाही घेतली तर आपली पुढची दिशा काय असेल? तसं तर पाहिलं तर आम्ही या ठिकाणी आमच्या मागणीला 100% यश पदरात पाडून घेण्यासाठीच बसलो आहोत. पण प्रशासकीय वर्गाने जर आम्हाला या गोष्टीतून अजून बेदखल ठेवलं तर आमची व सर्व गावकऱ्यांची, मी एकटाच नाही आहे, या ठिकाणी 35% आसपास शेतकरी वर्ग त्या ठिकाणी शेती करतो. एकमताने सर्वांची अशी तयारी आहे की आपला जो लढा आहे, जोपर्यंत शासन वर्ग प्रत्यक्ष पाहणी करून या कामाला जोपर्यंत चालू करत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी कायम बसणार आहोत. कारण हा निर्धार फक्त माझा एकट्याचा नाही आहे, सर्व पिंपरी गावातील त्या रस्त्यातील संबंधित शेतकऱ्यांचा आहे. त्यामुळे सगळ्यांच्या पाठबळाच्या जोरावर मी असं या ठिकाणी सांगतो की जोपर्यंत प्रशासकीय वर्ग किंवा तहसीलदार या ठिकाणी आम्हाला मार्ग काढून रस्ता खुला करून देणार नाहीत तोपर्यंत आमचा लढा या ठिकाणी ठाम बसून राहील व आम्ही या ठिकाणी आमरण उपोषण, भलेही आमच्या जीविताला काही धोका झाला तरी आम्ही या ठिकाणी हलणार नाहीत. आमचा जो रस्ता आहे तो आम्ही मिळूनच घेऊ. अच्छा, हा रस्त्याचा प्रश्न किती वर्षापासून चालू आहे साहेब? मागील 40 वर्षापासूनच्या कालखंडामध्ये हा रस्ता तसं आम्ही म्हणजे पेंडिंग आहे असं जाणवतं. का आता आमच्या आजोबांनी, आमच्या वडिलांनी शेती त्याच मार्गावरून केली जो आम्ही आज मार्ग मागतोय या मार्गावरून केली. पण काय आहे, काळाच्या ओघामध्ये काही गोष्टी बदलत गेल्या. त्या काळामध्ये बैलगाडी होती, बैलगाडी चिखलदऱ्यातून जायची, चिखलदऱ्यातून यायची. पण आज कंडिशन अशी की तिथून चिखल असताना त्यांनी दिला, आज मोटरसायकल सुद्धा जाऊ शकत नाही. आता आमच्या त्या काळामध्ये आमच्या बापदादांनी किंवा वडिलांनी असं सांगितलं गेलं किंवा जो रस्ता आहे तो नदीतून आहे असं त्यांचं म्हणणं आलं होतं. आम्ही त्याच धारणेवर गेलो किंवा आपले वडील, आजोबा, आजी त्या ठिकाणाहून त्या नदीतून वागलेले आहेत. आम्ही कपडे वर करून त्या ठिकाणून वागलोत आमच्या बालपणी. पण त्याचं असं आहे की आम्ही काल समजा मागच्या 2 वर्षापासून ज्यावेळेस या रस्त्याच्या कामाच्या मागणीसाठी ज्यावेळेस प्रशासकीय वर्गाकडे आम्ही मागणी केली
ही मागणी करत असताना सदैल बाबीच्या अनुषंगाने काही गोष्टी आमच्या अशा लक्षात आल्या किंवा हा रस्ता म्हणजे प्रशासकीय वर्गाच्या म्हणण्यानुसार आणि भूमी अभिलेखच्या म्हणण्यानुसार त्यांच्या नकाशानुसार असं म्हणणं आलं की हा रस्ता तुम्हाला नदीतून नसून नदीच्या पश्चिम बाजूनं हा याकडे त्याकडला रस्ता आहे. म्हणून या मागणीला आम्ही कुठंतरी त्या माध्यमातून त्या प्रशासकीय वर्गाच्या सांगण्याहून आम्हाला 50% तरी आमच्या विश्वास येऊन बसला की हा रस्ता होऊ शकतो आणि हा रस्ता होणंही गरजेचं आहे. कारण नदीच्या वरल्या बाजूला आहे रस्ता आणि कधीही भारतासारख्या किंवा दुसऱ्या देशातही आपण पाहिलं नाही की नदीतूनच असेल. पण ते काय होते की आमच्या वडिलांनी किंवा आमच्या आजोबांनी जी लादलेली प्रथा होती की नदीतूनच प्रवास त्यांनी केला. त्यांनी का केला हा एक प्रश्न आहे. त्यांनी कोणाच तरी दबावापोटी केले म्हणा किंवा इकडला शेतकरी असेल तो आमच्या कोणाला तर आम्ही तुला मारू, पलीकडला शेतकरी असेल तुम्ही आमच्या कोणाला तर आम्ही तुम्हाला मारू, म्हणून ह्यांच्या दबावापोटी त्यांनी तो नदीचा मार्ग धरला असावा. तोच जो मार्ग धरला तेच आमच्या माथ्यामध्ये फिट झाला किंवा आमचे वडील या ठिकाणी वागलेत, आम्हाला हे रस्ता तोच असेल त्या धारणेनं आम्ही होतो. पण आमची ही धारणा मागच्या 2-3 वर्षापासून पूर्वी निघून गेली. कारण संबंधित अधिकारी वर्गांना आम्हाला स्पष्ट सांगितलं की तुमचा रस्ता नदीच्या पाण्यातून नसून नदीच्या वरल्या पट्ट्यात आहे. अच्छा, नमस्कार दादा, आपले काय नाव आहे सर? बबन पाटील. अच्छा, हे उपोषण किती दिवसांनी चालू आहे? कालपासून नाही. आपल्या उपोषणासंदर्भात काय प्रतिक्रिया आहे? काही नाही, आमचा जे पवनी रस्ता आहे पिंपरी गावातून जे पवनी रस्ता त्या रस्त्यावर जवळपास 70 शेतकरी आहेत आणि गेली 40 वर्षापासून हा रस्ता बंद आहे. आणि वारंवार प्रशासनाला आम्ही अर्ज केले, विनंती केल्या किंवा आम्हाला हे शेतकऱ्यासाठी रस्ता खुला करून द्यावा, परंतु कुठलीही कारवाई झालेली नाही. त्यामुळं आम्ही या आमरण उपोषणाचा या ह्याच्यात बसलेलो आहोत लोकशाही मार्गाने. अच्छा, जर आपल्या ह्या मागण्या ज्या आहेत, मागण्या जर लवकर पूर्ण नाही झाली तर पुढची दिशा काय असेल? आपल्या नाही, प्रतिक्रियेमधून दिशा- आपण काय दर्शणार? नाही, आमचा प्रशासनावर किंवा तहसीलदार साहेबांवर पूर्ण विश्वास आहे. काल त्यांनी रात्री भेट दिली आमच्या उपोषणस्थळी. त्यांनी सांगितलं की मला 22पर्यंत एक वेळ द्या, कारण भूमी अभिलेखचे काही अडचणी त्यांच्या कर्मचाऱ्याला. आमचं म्हणणं आहे आम्ही 22पर्यंत वाट बघू, पण आम्ही आमरण उपोषणावर ठाम आहे. जोपर्यंत रस्त्याचा मार्ग मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून हलणार नाही. आणि जर आमचा मार्ग मोकळा करून नाही दिला तर आम्ही त्या संबंधित रस्त्यावरले पूर्ण शेतकरी तहसील कार्यालयासमोर जाऊन आम्ही आत्मदहन करू. कारण गेली 40 वर्षापासून एवढे त्रस्त आहेत आम्ही. आमच्या घरच्या बाया पोराला सुद्धा शेतात जायला रस्ता नाही, जाता येत नाही, आमच्याकडे मजूर येत नाही. आम्हाला जाता येण्यासाठी रस्ता नसल्यामुळं बाकीच्या सगळ्याच अडचणीत. आमचा माल शेतात पडून राहतोय, खत नेता येत नाही, आम्हाला पाऊस पडला की आम्हाला जाता येत पण नाही. आम्ही या सगळ्या गोष्टीचा विचार करून प्रशासनानं आम्हाला रस्ता खुला करून द्यावा. काका, आपले काय नाव आहे? नारायण कोल्हे. आपण एवढे तरुण तडफदार आहात, ह्या उपोषणाचा मार्ग का अवलंबला आपण? मी कमीत कमी 15 ते 15 वर्षापासून शेती स्वतः करतो. मी ज्या वेळेस शेती करत असताना मला असे अनुभव आलेत. रात्री बेरात्री शेतामध्ये जात असताना शेतात जाण्यासाठी तो रस्ता लागतो. तो रस्ता जर आम्हाला नसेल तर आम्ही शेती करायची कशी, हा मोठा आम्हाला प्रश्न भेडसावत आहे. आमच्या शेतामध्ये जाण्यासाठी मजूर येत नाही. न्यायचं मजूर तर कुठून न्यायचं, कुणाला म्हणायचं, हे असे प्रश्न आम्हाला भेडसावत आहेत. त्याच्यामुळं आम्हाला एकमेव पर्याय जो होता तो उपोषणाचा. ह्याच्या अगोदर आम्ही काय केलं, तहसीलला अर्ज केले. आमच्या पूर्वजांना 40 वर्षापूर्वी तहसीलदार साहेबाला आणलं होतं, तरी पण आमचा प्रश्न सुटला नव्हता. या कारणामुळं 2023ला एक अर्ज केला शेतकऱ्यानं, तरी तहसीलदार साहेबांनी त्यावेळेसच्या दखल घेतली नाही. परंतु त्या कारणामुळं आता आम्हाला उपोषणासाठी बसायची वेळ आली आहे. काका, काय नाव आहे आपले? विठ्ठल विसना टिकली. किती दिवसापासून बसलेत आपण उपोषण? कालपासून बसलो. कालपासून बसले. हो किती वाजता बसलेत काल? सर, सकाळपासूनच. काय प्रतिक्रिया आहे आपली उपोषणासंदर्भात? रस्त्याबद्दल किती दिवसापासून रस्ता नाही आपणास? आज 25 पहिल्यापासूनच नाही रस्ते. आता रस्त्याचं काय सर, शासनाचं काम आहे ना, काढून द्यायचं. शासनाला यावेळी तुम्ही अगोदर काय कळविलं शासनाला? हा, शासनाला तर माहितीच आहे सगळं. तर शासनाने काय दखल घेतली आज आजपर्यंत? काय दखल द्यायना ते, दखलच द्यायना ते शासन. काय शासन दोषी निघाला, एवढ्या चाऱ्या निघाल्यात, त्यांनी जमीन रिपुरी केली नाही शासनानं. काय करायला शासन? किती वर्षापासून? हा? किती वर्षापासून? 40 वर्ष झाले चाऱ्या निघाले त्याच्या. अच्छा, चाऱ्याने आहेत का रस्ते? 40 वर्षापासून रस्ता हा. नाही आपणास. 40 वर्ष झालं शासनानं जमीन रिपुरी केली नाही. शासनाचं काम आहे का नाही? हा, कोणाचं काम आहे ते? मी सगळं खायला आता जर रस्त्याचा प्रश्न जर तुमचा मार्गी नाही लागला तर तुम्ही पुढची दिशा तुम्ही काय करणार? काय ठरविला? आता ठरवतो आम्ही सगळे मिळून.
आत्मदान करू. धन्यवाद काका. नमस्कार भाऊ, काय नाव आहे आपलं? भरत शंकर पांढरे. अच्छा, या उपोषण जे चालू आहे, उपोषण कशासाठी आहे आणि त्या उपोषणाला आपण काय प्रतिक्रिया देणार? मी आज 40 वर्षाला रस्ता बंद आहे. मी गावातलं 15 लाखाचं घर बांधलंय. मी शेतात राहतो. जाण्यामुळं म्हणजे रस्ता नाही तुम्हाला शेतात नाही जायला, रस्ताच नाही. आता तुमचे जे लेकरं आहेत ते शाळेत ये जा करतात, कुठून करतात ते? हिवरा पाटी 1-2 किलोमीटर घेऊन घालावं लागतं आम्हाला. म्हणजे रस्त्यासाठी का नाही फार रस्ताच प्रश्न नाही. अवघड आहे, गंभीर बाब आहे तुम्हाला रस्त्यासाठी. काय नाव आहे भाऊ? नामदेव बालासाहेब शिंदे. काय अडचण आहे आपल्याला? आमचा रस्ता हा 40 वर्षापासून बंद आहे. तर आमच्या जुन्या माणसं म्हणत होते किंवा नदीतून रस्ता आहे, पण जे आम्हाला आज कळालं की नदीतून रस्ता हा नदीतून नाही, नदीच्या वरल्या बाजूने असल्यामुळे जे प्रशासनानं आम्हाला दावलं ते रस्त्याचा नकाशा आहे त्याप्रमाणे आम्हाला वाटलं की रोज रस्ता निघत आहे रस्ता, म्हणून आम्ही कालपासून 15 तारखेपासून उपोषणाला बसलात. इथं काल तहसीलदार साहेब आले ते बोलून गेले, पण आम्हाला वाटलं की दखल घ्यायची नाहीत म्हणून आम्ही काल काहीच केलं नाही. आमचं उपोषण चालूच आहे. जर आमचं 22 तारखेपर्यंत हे जर निकाल नाही लागला तर आम्ही 23 तारखेला जाऊन तिथं आत्मदहनाचा इशारा दिलाय, तहसील साहेबाला काल दिलाय. तिथं जाऊन आत्मदहन करण्याची आमची शक्यता आहे. गजानन बाजीराव हांडे. हे उपोषण जे चालू आहे, किती दिवसांत चालू आहे? असा दुसरा दिवस आहे आज. उपोषण कशासाठी केलेलं आहे? सर रस्त्यासाठी गेलेले. किती दिवसापासून रस्ता नाही? रस्ता सर आम्हाला कळत तसा बी नाहीच. बंद होते इकून तिकून तसेच वागायला लोक बंद म्हणाले, इकून जाऊ नका तिकून जाऊ नका, त्याच्यामुळे हे आम्हाला करावं लागलं. रस्ता नसल्यामुळे काय काय अडचणी उद्भवतात आपला? सर जनावर सुद्धा रानात बांधून होते, घरचे घरीच बांधून होते, त्याला रानात सुद्धा नेता येणार. 10 किलोमीटर न्यावं तर 2 तास लागते. काय करणार त्याला? आता हे शासनाने जर रस्ता तुम्हाला त्वरित जर नाही काढून दिला तर पुढची दिशा काय आहे आपली? सर शेवटला काय पर्याय मग असं तर काय उपयोग करून मग शेवटला मग पर्याय तेच काय? आत्महत्या म्हणणार मग काय करणार आपणच शेवट? करणार आपण. पर्याय नाही. रस्त्याचा प्रश्न जर मार्गी नाही लागला नाही तर ना, आपण मग आंदोलन शेवटला करणार. तेच पर्याय नाही. हे होते पवळ पिंपरी येथील शेतकरी जे आपल्या हक्काच्या रस्त्यासाठी आज संकटात आहेत. आपल्या प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन या उपोषणाला जे शेतकरी बसलेले आहेत त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यात यावे. व आपण आमच्या उन्नती लाईव्ह अपडेट्सच्या चॅनलला मुलाखत दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. मी रफिक पठाण, उन्नती लाईव्ह अपडेटसाठी, कॅमेरामॅन केशव सटाले. उन्नती लाईव्ह अपडेटसाठी रफिक पठाण.